उत्तमच्या पुष्पा तर हॅलो गाईज वलकी का नाही उत्तमचा पुष्पा न आज आपल्या बरोबर एकदम सॉफ्ट सिंगर म्हणजे क्रिस्टिना न आपले स्पेशल पार्टनर म्हणजे साई स्पोर्ट तसेच एक नवीन स्पॉन्सर आलाय तो म्हणजे लेट्स नाव नाव हे त्यांचे तुम्हाला मी लिंक देईन व त्यांचा नंबर देईन जे व्हॉट्सअपवर तुम्हाला काय बी ऑर्डर करायचं फूड आयटम्स ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ते चला आता आपण पॉडकास्टला चालू करू. पहिला क्वेश्चन, कृष्णा कैसी आहे? बऱ्या. तुझं कैसं काय? आम्ही बऱ्या. चालेल. तर पहिला क्वेश्चन, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहात? मम्मी डॅडी भाऊ न मी. तुमचं रोल मॉडेल कोण आहे त्यांचं गाणं ऐकून तुम्ही गाणं स्टार्ट केलं? मी पहिलाशी नसतावेत आहे आणि जैशी जैशी मोठी झालो गाणे ऐकू लागलो तेव्हाशी लता मंगेशकरची मी खूप मोठी फॅन आहे. ईस्ट इंडियन मध्ये कोणाचं म्हणजे असं गाणं ऐकून एक्सपिरियन्स घेतलेला काय? असं काय नाही आहे बट माझं एकच गुरु म्हणजे गुरु नाही बोलू शके बट लता मंगेशकरच मला जास्ती करून आवडायची. सो तिचं एक गाणं एक प्यार का नगमा आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं आणि मग तिची गाणी ऐकू लागलो तेव्हाशी मला जास्ती गाणी गावाची गोडी जाईल. म्हणजे तुम्ही जे गाणी लिहिता ते तुम्ही स्वतः लिहिता का तुम्हाला कोणतरी देते? नाही, कंपोजर व्हायला आहे मी नाही लिहिली. तुम्ही लिहा, तुम्ही खाली सिंगिंग करता, तुम्हाला कोणतरी गाणी देता. ओके. पण जर फ्युचर मध्ये जर तुम्हाला गाणं लिहायचं मन पडलं ते लिहू शकता? मला शिकायचं आहे पण ते काय आता लगेच न होऊ शके. त्याला एक्सपिरियन्स लागते, त्याला खूप सारं नॉलेज लागते, जुने वर्ड्स याद करायला लागतात. ते पुढे जाऊन बघू. आता थोडं थोडं होते पण नवऱ्यांना 4-8 लाईनी होतात बट ते कसं एक अख्खं स्टोरी टेलिंग असते ते त्यामध्ये जुने सबक पण घालायचे होतात. ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन जुने जमान्यात काय बोलतो ते त्याला. सो ते आता आपल्याला नाही माहिती. ते पुढे जाऊन अजून जास्ती नॉलेज भेटेल गाणी ऐकून तेव्हा जाऊन स्टार्ट करू. आणि असं पण थोडं होते 4-8 लाईनी पण तेवढं परफेक्ट नाही होत. परफेक्ट. तुमच्या फॅमिली तुम्हाला सपोर्ट केलता का हे करू नको जे गाणी गाऊ नको असं काहीतरी? माझ्या फॅमिलीचा फुल सपोर्ट होता बिकॉज माझी मम्मीला पण सिंगिंगची गोडी आहे. मम्मीला पण आवडते सिंगिंग करायला बट कोण होतं का बोलली नाही गावाचं कला स्टेजवर चढतेस काय मिळते तुला मोठी नावं करायला जातेस काय आता स्टेजवर चढायला जातेस तू कोण मोठी. पण आता जाऊन त्यांना समजलं का म्हणजे एक गाणं जरी चुकलं का हो कला जातेस गावाला चुकतेस ते निकली इज्जत घालवायला जातेस. कोणचा सिंगर नाही चुके आजकाल सगळे मोठे सिंगर चुकतात. कसना बी सिंगर चुकते ते मी बी जिद नाही सोडली. माना गावाचा म्हणजे गावाचा आहे. मी तुमच्यासाठी नाही गावी माना आवड आहे म्हणून मी गावी ते. सो माझी फॅमिलीचा ते फुल सपोर्ट आहे बट एक फॅमिली अशी आहे का त्यांची पहिला सपोर्ट नव्हता बट आता त्यांची पोरीला पण आता मी सपोर्ट करते आणि तिने पण आता प्राइज मानलं नाव नाही घेऊ शके बट होतं असे अडथळे येतात स्टार्टिंगला पण पुढे जाऊन पण आता तर पहिलं प्राइज मानलं म्हणजे त्यांना आता समजू लागलं का हा म्हणजे सिंगिंग करतेस ते प्राइज बी मारतेस. असं नाही का प्राइज मारलीच पाहिजे. प्राइज आपलं म्हणजे काय गाण्याचं म्हणजे आपल्याला आवड आहे ती गावाचं बस मग ते फ्युचर मध्ये जे होणार आहे तेवढं. मी असं माना जे आवडते ना ते मी करीन. मी कोणा माना पेकविल ते मी पेकणार नाही. मी ऐशी आहे. तुमची कोणची हॅबिट वियर्डेस्ट आहे म्हणजे खराब आहे? पैसे उरवायची. ऐशे जातात शॉपिंग. तुम्ही विश्वास ठेवता जे होते ते बऱ्यासाठी होते? येस. कवा होते ते बऱ्यासाठीच होते. जे होते त्यावरची पण काहीतरी शिकायला मिळते. तुमचं असं कोणतं स्वप्न आहे म्हणजे ड्रीम आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे? असं खूप आहे पण पहिला मला फॅमिलीचं माझं जे ड्रीम आहे ते फॅमिलीसाठी आहे.
ते स्वप्न पुढे जायल्यावरती. आणि खास करून सिंगिंग मध्ये मला ऐशी एक लेवलवरती पोहोचायचं आहे का मी एक मोठ्या स्टेजवरती गावाला जाण, हे माझं ड्रीम आहे. Okay. तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही फ्री असता, एकटी असेल? खरं बोलू, पबजी खेळत. ओके, माइंड रिलॅक्स होते. ओके. तुमचं फर्स्ट ईस्ट इंडियन सॉन्ग कोणचं होतं? गाण्याचं नाव थोडं याद नाही, बट ते सिस्टरांवर्षी आणि भिशपांवर्षी होतं. आणि फर्स्ट टाइम मी गावी होतं ते सेकंड प्राइज मारलं होतं. ओके. लाईफचा टर्निंग पॉइंट कोणता तरी आहे का तुम्हाला तनशीन तुमची लाईफ चेंज जाईल असं काय? आता मी मेकअपचं जवळशीन करू लागलो, तवशीन लाईक एक प्रोफेशनल कोर्स केला तनशीन ते एकदमच लाईफ माझी चेंज झाली. लाईक सगळ्यांच्या बाबतीत लाईक अर्निंग बोल, म्हणजे एक अर्निंग हा एक पैसा आयला का सगळं काय होते. ते जवळशी अर्निंग चालू झाली तवशीन म्हणजे सगळंच काय चेंज झालं. काय चेंज झालं? तुम्ही रिअल लाईफ मध्ये कशी आहात? अँग्री पर्सन, शाय पर्सन टू कॉमेडी? बघायला गेलं ते मिक्स आहो मी. माझी जैसा माणूस वागेल तैशी मी आहे, पण ऐशी मी खूप बोली आहे. ओके. तर ओल्डेस्ट सिंगर तुम्हाला माहिती आहे का तो त्या टायमाला रूल करायचा ईस्ट इंडियन कॉम्पिटिशनवर? म्हणजे जेव्हा तू बॉर्न अप जाईल तू जेव्हा अशी ऐकू लागली तेव्हा तुम्हाला कोण वाटत होतं का त्या टायमाला रूल करतो त्या कॉम्पिटिशनवर? म्हणजे पहिलीच प्राइज माहिती का ते आले की त्यांच्यासाठी लोक जाम फेकून रे? पहिला ग्रेगरी डिसोजा प्लस गिलबर्ट अंकल, त्या टाइमला. तुमचं आवडतं ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन कोणतं आहे? आवडतं ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन असं काय नाही. मी जास्ती पब्लिक बघितली का मला गावाला बरं वाटते. म्हणजे सगळीच आवडते? सगळीच आवडते ना, असं काही स्पेसिफिक जागा नाही का आईला बरं वाटते गावाला, ताईला बरं वाटते गावाला. जैला मला पब्लिक दिसेल ना तैला मला गावाला बरं वाटते. म्हणजे ऑडियन्स माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. तर आता आपण क्वेश्चन सर फेकू ना, कॉन्सेप्ट घ्या. कॉन्सेप्टचं नाव आहे येस ऑर नो, म्हणजे हो का नाही. ओके. तर आपण स्टार्ट करू. कॉन्सेप्ट म्हणजे हो का नाही, म्हणजे येस ऑर नो. तर पहिला क्वेश्चन, एखाद्या सॉन्ग साठी कोणाला रागायलाय? येस. अनएक्सपेक्टेड सॉन्गला प्राइज भेटलाय? येस. कोणच्या तरी फॅनला फोटो दिलास न मगशी गाल्या दिल्या? नाही. कव्हा खोटं बोलतेस पॉडकास्टवर? नाही. माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे. गाणं गाविताना बँडवाल्यापाशी तुमचं सॉन्ग चुकलंय? नाही, अजूनपर्यंत नाही. अजून पावर तुम्ही नर्वस होता न्यू सॉन्गला? ते थोडीफार होतेच भीती, बट जसं एकदम फ्लो मध्ये आलो ना ते मग होऊन जाते. गाणं पाठ असलं ते काय टेन्शन नसते गावाला. एकदम पाठ असलं ना ते मग नाही चुके गाणं. कोणीतरी ऍडवाइस दिले ना, ती ऍडवाइस तुमचे काम आले? येस. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही हॅप्पी हा का नाही? येस. ओके. तर चला, आता आपला कॉन्सेप्ट खपलाय. परत एकदा आपण क्वेश्चन स्टार्ट करू ना, त्याचे मगची परत एकदा कॉन्सेप्ट. ऐसा एक ईस्ट इंडियन सिंगर जो जाम धडशी आहे का तो खरंच बोलते भले त्याच्या गाण्याला लोकांना राग ये का नाही? जस्टिस.
सॉरी जेसिन डॉलकर. जसिन डॉलकर. Yes. आणि एक रेनी मामा पण आहे. यांची दोघांची गाणी एकदम ठोकून असतात. भले जे राईट आहे ते राईट राईट आहे आहे ते राईट आहे. आणि पब्लिकला काय पण त्याला म्हणजे Clear काय नाही. त्यांना काय फरक नाही पडेल पब्लिकला काय त्या याचा लागेल का? लागेल का नाही. ते जे राईट आहे ते राईट आहे. ओके. ते गावीत आण. आताच्या काळात तुम्हाला कोण वाटते का टॉप सिंगर आहे? जसे तो हाय अंकल गिलबर्ट हाय प्लस रेनी मामा हाय सिसिलिया हाय. हो. तुम्ही केव्हा गिलबर्ट सर यांना भेटले आयुष्यात प्रत्यक्ष आणि त्यांच्याशी वार्ता केल्या? ये वार्ता झाल्या त्यांची आणि ते खूप म्हणजे प्रोत्साहन करतात जे रॉंग आहे जे राईट आहे ते म्हणजे नॉलेज देतात. आता ते कसे जुने सिंगर आहेत ना ते थोडे नॉलेज देतात. पण भेटले म्हणजे वार्ता आणि जास्ती करून हर एक सिंगरचं असं असते का गाण्याचे पहिला जास्ती वार्ता नाही करीत ते गाणे खपल्याचे मगशी हा, येतात ना मग म्हणजे आपल्याला. हा गाणं त्यांचं खपलं ना का मग त्याशी आरामशी वार्ता करत बसतात आणि सांगतील वार्ता जे म्हणजे नॉलेज देतील. तुमचं कोणतं तरी असं गाणं आहे का तुम्ही गाविलं ना तुम्हाला वाटते की त्या गाण्याला प्राइज मिळायलाच पाहिजे होतं बट मिळलं नाही? एक होतं चौकाचं गाणं आम्ही डुएट गाविलं. सो आता रूल्स निघाल्यान 12 ने 1 चे पहिला कॉम्पिटिशन खपवा. बट 2-3 वर्ष पुरं असं होतं म्हणजे आपली कॉम्पिटिशन सारखं वाजेपर्यंत 4-5 म्हणजे चालू असायची. ते पहिला आपली धारावी बेटा यो रोल नव्हता म्हणजे सिंगर जर नसेल टाइमावर त्यांचे नंबरवरती ते त्यांचं गाणं बाद केलं जाईल. सो माझा डुएट पार्टनर जो होता तो त्याच्या ड्युटीवरती होता म्हणजे नाईट शिफ्ट चालू होती आणि त्याची शिफ्ट 1 वाजता का 2 वाजता खपली. सो आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केलं आणि ज्याने गाणं दिलं तर त्यांनी पण त्यांना रिक्वेस्ट केलं का आता नको घ्याव माझा पार्टनर ड्युटीवरती शिफ्ट वरती आहे तो येईल तेव्हा आम्ही गाणं गाऊ. बट त्यांचं नाही ऐकलं आणि त्यांचं ट्यून वाजून घेतली. मगशी जाऊन पार्टनर राहिला मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं कवरं रिक्वेस्ट केलं म्हणजे अशी 3-4च गाणी होती ट्यून वाजून बाद केलं त्या सिंगरांना. आता थोडंफार ते लेट होते आणि धारावी बेटाचं आपलं टायमिंग माहिती 8-9च्या मगशीच चालू होते. सो म्हणजे मी त्यांना बोललो तुम्ही ट्यून कला वाजली जर मी होतो प्रेझेंट आणि मी सांगितलं तुम्हाला माझा पार्टनर नाही आहे तो शिफ्ट वरती आहे ते तो थोडा लेट येईल बट येईल आम्हाला मगशी चान्स द्या तरी तुम्ही ट्यून वाजली नाही म्हणजे तुमचं गाणं बाद केलं जाल ऐसा रूल आहे मान्य करते रूल आहे. बट आपले धारावी बेटामध्ये ऐसं म्हणजे यो रूल असा चालत नाही. बॉम्बे साईडला ते चालते बिकॉज त्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात 11-12 वाजेपर्यंत चालू खपलं पाहिजे. पण आपल्या धारावी बेटामध्ये 2 वर्ष पूर्व यो रूल नव्हता अवारतवार आपण गाऊ शकतो. मगशी जाऊन आम्हाला चान्स दिला आम्ही गाविलं आणि टॉपला गाणं गेलं ते आणि अजूनपर्यंत पण खूप फेमस आहे ते गाणं. पण जजनी स्टेजवर चढून असं बोललं की तुमचं गाणं फर्स्ट प्राइजचं होतं पण नियमानुसार आम्ही ते बाद करतो कारण की तुम्ही लेट गाविलं. त्या टायमाला जी रॉग आहे ती ना म्हणा मी प्रेझेंट होतो ना मी तुम्हाला रिक्वेस्ट केलं तर तुम्ही मगशी घ्या आमचं तुम्ही ना आमचं ऐकलं नाही तुम्ही जबरदस्ती तुम्ही ट्यून वाजविली ते आमचं लुकआउट नाही तुमची मिस्टेक झाली ती त्याची म्हणजे पब्लिक डिमांडचं होतं ते गाणं का फर्स्ट प्राइज आमचंच होतं आणि टॉपला आमचंच गाणं गेलं त्याच्या मगशी आता जजला बोलायचं बिचं कैसं बोलायचं. आता स्टेजवर चढून तुम्ही बोललं का फर्स्ट प्राइजचं गाणं आम्ही फर्स्ट प्राइज नाही देणार तुमचं गाणं बाद केलंय आम्ही. त्या टायमाला जे असं वाटलं ना का म्हणजे फर्स्ट प्राइजचं गाणं ना तुम्ही स्टेजवर चढून तुम्ही बोलून दावली तास म्हणजे थोडंफार आमची पण सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही मगशी जाऊन आम्हाला बोला ना का आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही ना आम्हाला प्राइज नाही कला दिलं तर आम्हाला बोला ना नाही त्यांचं स्टेजवर जाऊन होत नाही. सो ते एक माझ्यासाठी लाईक
खूप वाईट वाईट. होतं. हा म्हणजे त्या गाण्याला भेटायला पाहिजे पण भेटला. येस. आणि पण friends एवढून चं मला पण नव्हता माहिती की जर सिंगर टायमावर नाही पोचला ते गाण्यावर बात करतात. फर्स्ट टाइम मी ऐकलं. आता या वर्षातील ते स्ट्रिक्टली रूल होली हो, कारण की आता गिलबर्ट सर ते नाही हान गिलबर्ट सर होता ते थोडा आपल्याला भक्कम असा हात होता त्यांचा, तर कॉम्पिटिशन चालू आहे. बट आता नाही हान, सो आता चालू नाही राहणार जास्ती. 12 पर्यंत ते खपवायला बघितले. तुम्ही आता बहुत गाणी गाऊया ना, ओके. ते तुम्हाला बॉम्बे साईडचे कॉम्पिटिशन मध्ये ना उत्तर साईडची कॉम्पिटिशन मध्ये काय फरक वाटतो? बॉम्बे साईड, उत्तर साईड. बॉम्बे साईडला बघायला गेलं ते खूप एन्जॉय करायला मिळते. लाईक आपले तर कसं आपल्या खास करून पोऱ्यांना जास्त एन्जॉय करायला नाही मिळेल, कारण की मग बोलताना सगळी माणसं काही बघ ऐशी उल्हास करते, तैशी उल्हास करते. बॉम्बे साईडला कसं कोण कुणाला जज नाही करी, काय नाचायचं आहे काय करायचं आहे ते आपण करू शकतो. सो एक म्हणजे बॉम्बे साईडचं कॉम्पिटिशन आणि यामध्ये पण फरक आहे. काहीला मजा करायला न मिळेल, त्याला मजा करायला मिळतो. बाकी सगळं सेम. बाकी सगळं सेम आहे. ओके. चला आता आपण कॉन्सेप्ट घेऊ, रॅपिड फायर क्वेश्चन घेऊ. आपण एकदा स्टार्ट करू रॅपिड फायर क्वेश्चन. ते पहिला क्वेश्चन आहे, तुम्हाला काय आवडते, चहा का कॉफी? वैसे काय आवडतं नाही, बट कॉफी पिवायला आवडते. ओके. तुमचा फेवरेट हिरो? सेलिब्रिटी मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही आहे, सिंगर्स मध्ये आहे. ओके. तुमची फेवरेट मूवी? मूवी तकदीर. तकदीर. ओके. फेवरेट डान्सर? रेमो सर, रेमो डिसोजा. रेमो डिसोजा. ओके. फेवरेट फूड? फास्ट फूड. फास्ट फूड. हो. फेवरेट मावरं? शिवण, मावऱ्याची, दाबोली. ओके. फेवरेट बीच? सगळेच बीच आवडते. हा, मला बीच वरती बसायला आवडते. पीसफुल जागा. पीसफुल जागा. फेवरेट ईस्ट इंडियन सिंगर? फेवरेट ईस्ट इंडियन सिंगर व्हॅलेंटाईन मचार्लो. हो. फेवरेट बॉलिवूड सिंगर? बॉलिवूड सिंगर सोनू निगम. सोनम. हो. फेवरेट बॉलिवूड सॉन्ग? बॉलिवूड सॉन्ग मला लता मंगेशकरचा आवडते, एक प्यार का नगमा है. एक प्यार का नगमा. ओके. फेवरेट ईस्ट इंडियन सॉन्ग? सपनांचा पुरा केला. ओके. तर आपले रॅपिड फायर क्वेश्चन कपले. ते आपण आता परत एकदा क्वेश्चनला स्टार्ट करू न मग लगेच कॉन्सेप्ट. तुमचं करिअर काय आहे अजून, म्हणजे सिंगिंग ते करता, अजून काय करता तुम्ही? मेकअप आर्टिस्ट ठाव, नेल आर्टिस्ट ठाव. सो त्याच्यामध्येच मला अजून पुढे जावं. तुम्ही त्याचा कोर्स वगैरे केला? येस, कोर्स कवरे केले मी. काय काय केले? दहीसरला केलाय, कुर्लाला केलाय, मास्टर क्लासेस केले दहीसरला. आणि एक दिल्लीचे सेलिब्रिटी आर्टिस्ट होते ते आलते मुंबईला, त्यांच्यापाशी केलाय बस. आणि स्टार्टिंग उत्तरला केलाय, तो एकदम स्टार्ट होतं माझं बेसिक. ओके. आता समजा तुम्ही मेकअप करता, ओके, म्हणजे आर्टिस्ट प्लस तुम्ही सिंगिंग करता. ते एखाद्या कोणत्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला मेकअप साठी, आम्हाला मेकअप करायचा पण आम्ही तुमचे मोठे फॅन व्हायचे ना, त्याचं ते पैसे कमी करा, असं कोणीतरी बोललंय? असं बोललंय, बट सगळे फॅन्सचे साठी, माझ्या फॅमिलीचे साठी, सगळ्यांसाठी माझा एक रूल आहे, तो सेमच आहे. बिझनेस इज बिझनेस. आणि ते सगळं रिलेशन व्हायलं. बिझनेस मध्ये मी कोणाची भाईबंदी नाही, कॉम्प्रोमाइज नाही करी. आणि जे एकदम खास माणूस आहे, आवडतं माणूस आहे, फक्त त्यांनाच फ्री मध्ये करतोय. त्यांच्यापाशी एक रुपया पण नाही घे, पण ते पण म्हणजे आपलं जे कामाचं माणूस आहे आणि जे आपल्याला माणूस आवडते फक्त त्यांच्यासाठीच. बाकी बिझनेस इज बिझनेस. कोणाला नाही ऑफर जरा म्हणजे जास्ती जण असली ते थोडंफार आपण करतो, पण असं प्रत्यक्ष कोणालाच नाही. तुम्ही केव्हा स्वतःला गुगल केलं? येस.
ते आयलंय तुमचं गुगलवर, गुगलवर जाम आवडले असेल तर बरं वाटले असेल. ते ट्रेंडिंग आधी ना इंस्टाग्रामला आपलं नाव टाकायचं आणि मग ते इंस्टाग्रामची लिंक येते, हा. युट्यूबचं लिंक येते, हम्म. ते त्यावर्षी माहिती पडलं. गुगलवरती पण आपलं येते. त्यामुळे सगळे येते का बरे कृष्णा बरे सिंगर आहे का हे आहे का ते हा. आहे. हो. अच्छा मग तुमचं आणि प्रिन्सिया तुमची बॉन्डिंग केव्हा जाईल ना कशी जाईल, तुम्ही आता जाम क्लोज जाईल आहे. आमची बॉन्डिंग 2019-20 मध्ये झाली. ती पहिलं करत ती पहिला पार्लरचा कोर्स आणि मेकअपचा, त्याच्यामुळे आणि तिला पहिल्यापासूनच मी डान्सर होती, ती फेमस होती. सो तिला युट्यूब अँड ऑल बघायचो तेव्हाशी, म्हणजे खाली असं वळखाच काहीच प्रिन्सिया आहे. आणि मग मशी जाऊनशी वलख झाली आणि ते कसं एकत्र येऊन राहून मग ती फ्रेंडशिप झाली, यावर फिरायला जाऊ लागलो मग एकदम, आणि खूप खास दोस्त आहे. ओके. कोणीतरी रॉंग कॉम्प्लिमेंट केलाय ना, तो तुम्ही पॉझिटिव्हली घेतलाय का निगेटिव्हली घेतलाय? ते कॉम्प्लिमेंट वरती डिपेंड आहे, कोण काय देते कॉम्प्लिमेंट. पैसा केलाय हा, आणि समजा कमेंट केले असेल रॉंग कमेंट का बरा कमेंट, हे तुम्ही कैसा म्हणजे तो म्हणजे पॉझिटिव्हली घेतलाय का राग केलाय त्यावर? नाही, पॉझिटिव्हली घेतलंय. म्हणजे कॉम्प्लिमेंट असं आता कोणी फॉर एक्झाम्पल सिंगिंगचं कोणी बोलतं काही सोबत ऐसं म्हणजे ऐसं नाही गावाचं का तैसं नाही गावाचं, हे रॉंग होतं ते रॉंग होतं, ते मी पॉझिटिव्हली घेतलं. बिकॉज कोण आपल्याला शिकविते का ऐसं नाही तैसं नाही, म्हणजे त्यामध्येच ते आपलं इम्प्रुव्हमेंट होईल. सो मी ऑलवेज पॉझिटिव्हली घेतले कोणाचं पण कॉम्प्लिमेंट. तुम्ही काय ऍडवाइस देशाल आताच्या युथला ऍज अ सिंगर, ऍज अ मेकअप आर्टिस्ट? ऍज अ मेकअप आर्टिस्ट पण, ऍज अ सिंगर पण, काय बी करशाल कोणाचं पण ऐकावं नको. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. बाकी घरच्यांचा सपोर्ट नसला तरी तुम्ही खूप काहीतरी बाजूला साईड बिझनेस किंवा काहीतरी कमावून पण तुम्ही करा. तुमची जिद तुम्ही सोडावू नको. आणि मला करायचं होतं ते मी केलं, भले काहीतरी अर्थ लायली, पण मला जे करायचं होतं ते मी केलं म्हणजे केलंच. आणि आता बघितलंच तुम्ही. आता आपण एक कॉन्सेप्ट घ्या, कॉन्सेप्टचं नाव आहे पदवी कोणाला देशाल. ओके, ते पहिली पदवी आपण स्टार्ट करू. कॉन्सेप्ट पदवी कोणाला देशाल. ते पहिली पदवी म्हणजे पहिला एक तो वर्ड आहे म्हणजेच वाघ. वाघ जसिंदा. ओके. सेकंड हिरा. थॉमस पारेख. ओके. तिसरं एक्का. गिलबर्ट. ओके. कॉमेडियन. जस्टिस अंकल. ओके, व्हेरी कॉमेडी पर्सन. ओके. ईस्ट इंडियनचा किंग पण बघायला गेलं गिलबर्ट. ओके. मिसगिल म्हणजे एकदम शांत माणूस. अनिता. ओके. यंगस्टर मध्ये रिया. ओके. ईस्ट इंडियनची वाघीण सिसिलिया. आवाजाचा जादूगर मॅकमिलन. येस. ओके. डेंजरस माणूस कोणाचं नाव घेऊ? ओके. गेल्या टायमाला मी ह्योच क्वेश्चन जसिंटो सरला विचारिल तर त्यांचं काय म्हटलं डेंजरस कोण नसते. आम्ही जेव्हा सिंगिंगला जातो तेव्हा एक दुसऱ्याचे आम्ही डेंजरस येतात, बाकी सगळे जण असे म्हणजे ते फक्त थोड्या टायमासाठी असते आणि त्याच्या बक्षी म्हणजे सगळी हसत केलं जातं. ओके, चालेल. तर आपला कॉन्सेप्ट खपलाय. पण आता आपण डायलॉग्स घ्या. मे बी तुम्ही बोलू शकशाल, पण त्यामुळे ट्विस्ट काय आहे डायलॉग्स मध्ये, जे मी डायलॉग्स देईन ते असतील एक ते शुद्ध मराठीमध्ये नाही ते हिंदीमध्ये, पण ते डायलॉग तुम्हाला कन्वर्ट करायचे आणि बोलायचे भाषेमध्ये. ओके. त्यात आपण डायलॉग घ्या. पहिला डायलॉग आहे, तू पैशाला हात लावून तर बघ, नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची अर्चना. ही डायलॉग तुला बोलायची भाषेत बोलायला. तू परशाला हात लावून दे बघ, नाही तुझं थोबर फोडलं ना नावाची अर्चना आहे.
ओके, आता हिंदीमध्ये आहे, फेमस डायलॉग आहे, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. मोठे मोठे गावान अशा बारक्या बारक्या वार्ता होत्याच रेतान. ओके, एक छान कॉमेडी हे आहे, मे बी तुम्ही ऐकले असेल बी. आलू ले लो, कांदा ले लो, सुबह से ना एक आलू बिका है ना बिका है आधा कांदा. बटाटा घ्या, कांदा घ्या, सकाळशी एक पण नाही ऐकलं, नाही एक बटाट नाही अर्धा कांदा. तुम्ही अल्बम सॉन्ग केले असतील बरोबर, Yes. एक ते मी नाही केलंय, पण अजून किती केलंय म्हणजे अल्बम सॉन्ग मध्ये त्यामध्ये सिंगिंग केले फर्स्ट सॉन्ग होतं पात पात कर. पाच पाच त्याच्या मग ते चालू झाले ईस्ट इंडियन बोलताना आम्हाला. त्यामध्ये पण तुम्ही होते. येस. ओके, आणि यामध्ये ये गो ये डार्लिंग ते खूप फेमस आहे. त्यावर्षी पण एक क्वेश्चन आहे, ये गो ये डार्लिंग, त्याचं तुम्हाला म्हणजे कसं भेटलं, सिंगिंगची साठी ऑपॉर्च्युनिटी कोणी दिली? जॉयविनची ओळख होती माझी, पण त्याला सजेस्ट केलं त्याच्या डॅडीने. त्याचं डॅडी माहिती आहे विन्सन, तो सिंगिंग करते, सो त्यांनी सजेस्ट केलं का हिला घ्या. ते मग त्यांनी मला इंस्टाग्राम थ्रू मेसेज केला आणि मग नंबर वगैरे मागितलं ना. मला सांगते तुला काहीतरी सरप्राईज आहे, मला घरा यावायचं. मी बोलू काय आहे काय आहे काय आहे. घरा येऊन शिंग बघला तर तुला मी सॉन्ग मध्ये येते आणि तू लीड सिंगर म्हणून सिंगिंग करशील. जी खुशी आली मनान, लाईक भारी फिलिंग होती ती म्हणजे लीड सिंगर आणि त्याला सजेस्ट केलं त्याच्या डॅडीने. येस, म्हणजे काही ना काही तुमची फॅन फॉलोइंग आवडी जाईल, एक लोकांना बी माहिती आहे की तुम्ही सिंगिंग वगैरे. ओके, तुम्ही एक सिंगर आहे ईस्ट इंडियनचा. आता मे बी आता तुम्ही बोलशाल म्हणजे बहुत जणांचे नाव आहे टॉप मध्ये, जर मॅकमिलन घ्या, गिलबर्ट सर घ्या, जस्टिन डो सर घ्या, रेनी सर, बहुत जण. पण तो एक ऐसा सिंगर आहे त्याच्या गाण्यासाठी लोक एरावतात. जर पहिला म्हणजे होतं जर गिलबर्ट सरचं गाणं नसलं ना ते लोक म्हणजे थोडं हे करीत, पण आता त्याचे सॉन्ग साठी ना लोक एरावतात, तो म्हणजेच वाल्यांकर. हे तुम्हाला काय त्यांच्याबद्दल काय भावना, कैसा माणूस आहे, त्यांचे गाणे ऐकून तुम्हाला कसं वाटतं? तो एक सोल्याला शोभा देते. लाईक त्याचं गाणं लास्ट सेकंड म्हणजे लास्टचे 5 गाण्यांच्या मध्ये ठेवितात, कारण की मग एक लास्टला असं पण गाणं असलं पाहिजे का पब्लिक थांबेल असं एन्जॉय करण्यासाठी. हा, ते मग त्याचं गाणं लास्टला ठेवितात आणि पब्लिक अवरी एन्जॉय करते, अवरी नाचते, जी नाही नाचणारी हा ती पण नाचतात. त्यांचं एखादं म्हणजे त्यांचे आता खूप सॉन्ग दिले तुम्हाला, म्हणजे एखादं त्यांचं कोणतं गाणं म्हणजे माइंड मध्ये आहे फेमस? मी हाय डॉन हे तुम्हाला, तुम्ही सिंगिंग जे करता अल्बम मध्ये तुम्हाला डान्स साठी कोणी अप्रोच केलंय? डान्ससाठी ते अप्रोच नाही केलं, ते पण एक कारण आहे. बट पण मी तुम्हाला बघितले मे बी 2-3 या डान्स करताना. येस, मी सांगते ना, अप्रोच नाही केलं, बट जे गाण्यामध्ये जेव्हा ते स्टेप्स देतात आणि मी फटकन पिकअप करते, ते त्यामध्ये लाईक जवळ करू लागलो का त्या आता कोरिओग्राफरला पण माहिती आहे का मी करतोय. सो ये गो ये डार्लिंग मध्ये पण मला त्यांचं लाईक जे आर्टिस्ट होते लाईक प्रिन्सी आणि जॉयविन त्यांचे मगारी मी नाचतो तो. सो ऐसा नाही का म्हणजे मला सिंगिंगचाच पार्ट दिलता, त्या कोरिओग्राफरला पण माहित आहे का मी नाचते. सो तो बोलला का तू त्यांचे मदन रे, तू नाचतेच बरी. सो असं काय नाही का कोणी अप्रोच केलंय, बट जर ऑपॉर्च्युनिटी मिळली ऑपॉर्च्युनिटी मिळली ते ऑब्व्हियसली पहिला मी डान्सर नाही बोलू शकेल, बट ग्रुपमध्ये होतो डान्सचे आणि मला आवड आहे डान्सची. सो पहिला पण चान्स मिळाला नाचायचं बस. तर कृष्णा, एक ऐसा क्वेश्चन आहे म्हणजे मी आता ऐकलंय तर तुम्ही कंटिन्यू वाटते 3 प्राइज मध्ये हॅट्रिक मध्ये, हे ट्रू आहे? येस, आणि ही माझी फर्स्ट हॅट्रिक होती आणि कंटिन्यूस 2 संडे प्राइज माझी फर्स्ट प्राइजेस. त्याची मग तिसऱ्या संडेचं जे कॉम्पिटिशन होतं ते पब्लिक डिमांड होती, क्रिस्टिना हॅट्रिक मारायचं आहे या संडेला पण फर्स्ट प्राइज मारायचा. आणि जे फर्स्ट प्राइज मिळलं लास्ट वालं जी हॅट्रिक होती ते फर्स्ट प्राइज
आम्हाला वाटलं पण नव्हतं का आम्ही फर्स्ट प्राइज मारू. आणि त्या दिवस माझा आवाज गेलता सकाळचे, गेली म्हणजे सॅटर्डेच्या दिवस आवाज गेलता. ते विजय दिवस मला उठलो आणि आता मी काय करू काय करू काय करू. अख्खा दिवस मी गरम पाणी पिला न, सांच्याला मग तो आवाज यायला प्रॅक्टिस करून करून. अंकल सांगते काय नाही, चुकलं ते चुकलं आणि गावलं ते गावलं. मला माहित आहे तुझी हेल्थ इश्यू आहे, बट सगळं वरच्यापासून जे होल ते होल. जे बोलतो गाणं गाविलं आणि जे गाणं गेलं ज्या फ्लो मध्ये, ते मी बिलीव्ह पण नव्हतं केलं असं गावेल ते गाणं. आणि स्टेजवरशी उतरलो आणि मला लाईक उलट्या होऊ लागल्या फेसाच्या. गरम पाणी पितो तो अख्खा दिवस, ते उलट्या होऊ लागल्या आणि एकदम वायलीच झाली माझी हालत. अंकल करते तुझा आवाज गेलता ना, मग आता आवाज कशी आयला. आणि मला पण बिलीव्ह नव्हतं होत का आवाज आयला कशी. स्टेजवरशी उतरलो, उलट्या गेला, आवाज गेला परत. तसं सर मला वाटते देव तुमच्या पाठीशी कॉम्पिटिशन. आणि मला औरी खुशी भेटली का माझी फर्स्ट हॅट्रिक होती 2019 मे 2019 म्हणजे मी चालू केलं ईस्ट इंडियन कॉम्पिटिशनला गावाला. आणि औरी वर्षांची मेहनत 2026 ला, म्हणजे 7 वर्ष जाईल. येस 2026 ला मी फर्स्ट हॅट्रिक मारली. आणि त्या म्हणशीच मला म्हणजे अजून जास्ती माणसं ओळखू लागली. ऑलरेडी तुम्हाला बहु लोक ओळखीला. मी ज्याला ओळखी नाही ते मला ओळखीतात. पण आता म्हणजे जय पण गेलो जास्ती करून बोरायचं गाणं खूप फेमस झालं. काय गाविलच गाणं, म्हणजे सगळ्यांचे कमेंट्स भारी गाविलच गाणं, काय तो कॉन्फिडन्स लेवल. आणि काही पण गेलो का बाय मस्त गाणं होतं, मस्त गाणं होतं. म्हणजे असं कॉम्प्लिमेंट मिळलं का अजून कवरी खुशी भेटते. आणि हॅट्रिक मारले ते पहिली वार तर थँक्स टू जीसस अँड मदर मेरी. एवढी खुशी भेटली का मी नाही सांगू शकेन. म्हणजे मला जी फिलिंग आहे ती हॅट्रिक मारून कवर बरं वाटलंय. बट फर्स्ट हॅट्रिक होती आणि सिरियसली सांगते ऐशा म्हणजे प्रार्थना करते माऊली ऐशाच हॅट्रिक मारून दे कंटिन्यू. चालेल, ओके. तर एक क्वेश्चन मी ऍड करतोय. एक क्वेश्चन ऐसा आहे, तुम्हाला डुएट गावाला पसंत आहे का म्हणजे सोलो? दोन्ही ऐसा ये नाही, काय पण गाऊ शकते मी, गावातच ते आहे आणि मला ते गावाला आवडते. सो असं काय नाही का डुएट का सोलो. आणि डिपेंड्स कायला गाविता बॉम्बे किंवा आता ते आम्हालाच माहित आहे काही सोलो गावाचा काही डुएट गावाचं. ओके, हे आता आपले क्वेश्चन कपले. थँक्यू फॉर कमिंग माझे पॉडकास्ट मध्ये. मी तुम्हाला वाढतील तर तुम्ही रोकटोक न करता तुम्ही बोललं की मी येईन, फ्री असल्यावर मी येईन. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मे बी तुम्हाला पण आवडले असेल पॉडकास्ट मध्ये येऊनचे. येस, आवडलं. जे म्हणजे फर्स्ट पॉडकास्ट आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप बरं होता. आणि तुला पण सांगते का असंच करीत रे, आपली कम्युनिटी पुढे नेत जा. ऑल द बेस्ट तुला पण. आणि तुला काहीतरी आम्हाला बघायचं लाईक मोठे ऐसर व्हिडिओ बनवेल का, आमचा सपोर्ट तुला आहे. ओके, चालेल. तर थँक्यू फॉर क्रिस्टिना. तसेच आता आपण आपला पॉडकास्ट एंड करू. त्याच्या पुढे मी एवढंच सांगेन, सगळेजण हॅपी राहत जा. तुमच्या लाईफ मध्ये कवर बी प्रॉब्लेम्स असो काय बी असो, ते देव आपला बघिते त्यानं आपल्याला ऑलरेडी ऐसं बनविलंय का आपण सगळं काय फेस करू शकता. आपण लाईफ आपले एन्जॉय करायसाठी पाठविलंय ना. आपले पॉडकास्टचे स्पॉन्सर म्हणजेच आपले सायन्स स्पोर्ट न. तसेच एक अजून एक स्पॉन्सर भेटलाय तो म्हणजे लेट्स नॉम नॉम. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल ते ऑर्डर करणं थोडं डिफिकल्ट जाते. ते मी तुम्हाला 2 तरीके सांगतोय. एक तरीका आहे इंस्टाग्रामवर लेट्स नॉम नॉम टाक केलं ते त्यांचं एक पूर्ण पेज येते, त्या पेजवर लिंक येते ना. जर त्याचा प्रॉब्लेम होत असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा नंबर टाकते, व्हॉट्सअप नंबर. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सजेस्ट करतील, नाही ते डायरेक्ट लिंक पाठवतील. मग तुम्ही त्यावरून जाणं ऑर्डर करा ना. ऑर्डर तुमच्या घरापर्यंत येते. ओके, तर तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला? पॉडकास्ट जर बरा वाटला असेल ते नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय, टेक केअर.